नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा। आज तुम्ही पाहू शकता की बार्शी तहसील कार्यालय इकडे आहे। पंचायत समिती समोर, आता ही पंचायत समिती आहे, त्याच्या समोर हा पाण्याचा ढव आहे। आता हा जो पाऊस पडलेला आहे त्या पावसाचं पाणी पूर्ण पंचायत समितीच्या समोर ढव साचलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता पाठीमागे लहान मुलाची शाळा पण आहे आणि तहसील आणि पंचायत समिती यांचा रहदारी आहे। इथं शाळकरी मुलं जात आहेत आणि नागरिक पण आहेत। या नागरिकांना या पाण्यातून जावं लागतं। माझं म्हणणं आहे की रस्ता म्हणजे पाण्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे आणि पाणी एवढं साचलेलं दिसून येत आहे। आज किती दिवस झाला पाऊस पडून आहे, इथं पाणी तसं साचून राहिलेलं आहे। अद्याप कोणाची इथं नजर लागलेली नसल्यासारखं दिसून येत आहे। इथं नागरिकांची बरेच हेळसांड होत आहे। तुम्ही बघताय महिला पुरुष शाळकरी मुलं रिक्षा आणि जे नागरिक आहेत ते पूर्णपणे त्रस्त आहेत। इथं समोर पंचायत समितीचं ऑफिस असताना कोणाचं इथं लक्ष जात नाही का? इथं तहसील कार्यालय असताना त्यांच्या कोणाच्या अधिकाऱ्याचं लक्ष जात नाही का? जर सगळ्यांनी हे बघून न बघितल्यासारखं होत असेल तर या पाण्याचं जे काही नागरिकांचं नुकसान होणार आहे। सपोज ह्याच्यामध्ये एखादा खड्डा दिसून आला असेल तर ते जर खड्डा असेल, एखाद्या नागरिकाची गाडी जर मधून चुकून गेली तर तो नागरिक ह्याच्यामध्ये पडू शकतो, याचा अपघात सुद्धा होऊ शकतो। आणि हे काय आपलं पहिलं उदाहरण नाही, बार्शीच्या बऱ्याच ठिकाणी असे खड्डे आहेत, त्याच्यामध्ये नागरिक पडलेले आहेत। याचं नुकसान कोण देणार, याला जिम्मेदार कोण असणार आहे, हा आमच्या संघटनेच्या माध्यमातून तर प्रश्न आहेच। पण आपण म्हणतोय वारंवार रस्ता आहे, प्रत्येक वेळी रस्ता हा व्यवस्थित बांधला जात नाही असं म्हणता येईल। आपण जे रस्त्याचं दुरुस्तीकरण आहे, आम्ही म्हणतोय आमचं एवढं एकच म्हणणं आहे, जर रस्ता व्यवस्थित जर केला तर परत ठेकेदाराला टेंडर मिळणार नाही। म्हणून हे असं असेल का, जर रस्ता चांगला केला तर परत दुरुस्तीचं टेंडर नाही किंवा नव्यानं रस्ता होणार नाही, यासाठी या रस्त्याचं दुरुस्तीचं काम झालेलं आहे का? आज इथली गावची नागरिक जागरूक नाही आहे का? इथलं नगरपालिका इथं येऊन बघत नाही का? नगरपालिकेच्या लोकांनी पण इथं लक्ष दिलं पाहिजे, हे काम कशा पद्धतीने केलेलं आहे। आणि हे जर तात्काळ नाही पाण्याचा खड्डा भरून आला तर याच्यापासून नागरिकाला धोका होऊ शकतो आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण होऊ शकतं। पाण्यामध्ये खड्डा, शाळकरी मुलं पडू शकतात, अपघात होऊ शकतो। हे कोणाच्या सुद्धा निदर्शनात आलेलं दिसत नाही। तात्काळ जर हे खड्ड्यातलं पाणी तात्काळी करून मार्ग व्यवस्थित जर नाही केला तर मी ह्याच्यामध्ये पाण्यात बसून आम्ही इथं आंदोलन करणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।